हॅलो, स्नेहाज वर्ल्डमध्ये मी स्नेहा आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे की कमी वयामध्ये म्हणजे तुमच्या तारुण्यात तुमच्या 30च्या आधी स्वतःचं घर कसं घेता येईल, तर त्याच्याच रिलेटेड काही टिप्स मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे किंवा मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स इथे तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते असं मी म्हणेन. तर बघूया काय आहेत त्या टिप्स. तर त्याच्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला पॉईंट येतो ते म्हणजे तुमचे गोल सेट करणं. तर बरेचदा असं असतं की काही जणांकडे भरपूर पैसे आहेत पण त्यांना घर घेणं ही खूप कठीण गोष्ट असते. तर बरेचदा असं होतं की काही जणांकडे कमी पैसे असून देखील किंवा ॲव्हरेज असतं त्यांची सॅलरी, तरीसुद्धा ते घर घेणं त्यांना सहजगत्या शक्य होतं. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे स्वतःचे गोल सेट करणं. तर हे गोल सेट करणं म्हणजे काय, तर तुमचे शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म गोल आहे घर घेणं, हे सगळ्यात आधी ठरवायचं. म्हणजे बरेच जणांचं असं असतं की त्यांना 5 वर्षाच्या आधी घर घ्यायचं असतं, तर त्यांच्यासाठी हा शॉर्ट टर्म गोल असतो. काही जणांचं असतं की मला येत्या 10 वर्षात घर घ्यायचं आहे, 5 ते 10 वर्षात, सध्या माझा तो गोल नाही आहे, तर ते त्यांचं मीडियम गोल असतो. आणि काही जणांचं असतं की मला 12-13 वर्षानंतर घर घ्यायचं आहे, तर त्यांचा तो लाँग टर्म गोल असतो. तर त्याच्यानुसार तुम्ही आधी तुमचा गोल सेट केल्यानंतरच तुम्ही ठरवू शकता की मला कुठे त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि त्यानुसारच तुम्ही तुमच्या घर घेण्याबद्दलची इन्व्हेस्टमेंट ठरवू शकता. त्यामुळे सगळ्यात पहिला पॉईंट आहे की तुम्ही तुमचे गोल सेट केले पाहिजेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे बजेटिंग. तर सगळ्यात घर घेतानाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बजेट ठरवणं. तर तुम्हाला बँकमध्ये जायचं आहे तुमच्या 3 महिन्याची लास्ट 3 मंथ्सची सॅलरी स्लिप घेऊन, जर तुम्ही सॅलरीड असाल तर त्याच्यानुसार तुम्हाला बँक तुमची एक लिमिट सेट करू शकते की तुम्ही एवढ्यापर्यंतचं लोन घेऊ शकता. अर्थात बँक तुम्हाला सांगेल की तुम्ही 60 लाखाचं लोन घेऊ शकता, तुम्ही तेवढे एलिजिबल आहात. पण तुम्हाला घ्यायचं आहे लोन 40 लाखाचंच, तर तुम्ही स्वतःवर असं एक निर्बंध आणलं पाहिजे की मला 40 लाखापर्यंतचंच लोन घ्यायचं आहे. म्हणजे तिथे खुश होऊन चालणार नाही की अरे वा, म्हणजे अजून मी 20 लाख एक्स्ट्रा मला लोन मिळू शकतं, कारण त्यानुसारच तुमचा EMI पण येणार आहे. आणि जर तुमची लिमिट आहे की तुम्ही 40 लाखापर्यंतचा EMI भरू शकताय, म्हणजे त्याच्यावर जी अमाऊंट येणार आहे ती, आणि जर तिथे तुमचं गेल्यावर जर डायव्हर्ट झालं तुमचं किंवा मन चेंज झालं ही गोष्ट की तुम्ही 60 लाखापर्यंत लोन मिळते, तर मी त्याच्यानुसार EMI भरणार, तर तुमचे बाकीचे गोल्स जे तुम्ही ठरवलेले आहेत, बाकीच्या गोष्टी जे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग ठरवलेलं आहे ते बिघडू शकतात. त्याच्यामुळे तुमचं बजेट काय आहे, म्हणजे बँककडून मिळणारं बजेट, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः एक सेट केलेली अमाऊंट काय आहे, या दोन्ही गोष्टींचं काय म्हणतात ताळमेळ असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट घर घेताना येते ती म्हणजे बजेट. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो मी इथे सांगू इच्छिते, ते म्हणजे ॲनलाईज करायची कुठली गोष्ट, म्हणजे त्याचं परीक्षण करायचं की तुम्हाला कोणत्या एरियामध्ये घर घ्यायचं आहे, तुम्हाला कोणत्या बिल्डरकडून घर घ्यायचं आहे, आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घर स्वतः राहण्यासाठी घ्यायचं आहे की इन्व्हेस्टमेंट या पर्पजने घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा या 3 गोष्टींचं परीक्षण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्ही अशा एरियामध्ये जर तुम्हाला स्वतःला राहायचं आहे, तर तुम्ही तिथे बघणार की मला जिथे रेसिडेन्शियल असेल किंवा जिथे मी सध्या राहते, ज्या एरियाशी मी फॅमिलियर असेल, त्या एरियामध्ये तुम्हाला स्वतःचं घर घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे तो तुमचा एरिया खूप जास्त मॅटर करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या बिल्डरकडे घर घेताय, कारण बरेचदा फसवण्याचे प्रकार पण होतात किंवा आपण बोगस बिल्डरकडून घर घेतो आणि आपली आयुष्यभराची पुंजी तिथे टाकतो आणि फसले जातो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करून तर कुठल्या बिल्डरकडून आपण घर घेतो आहे किंवा रिसेल जरी घेत आहे तर ते पेपर सगळे क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठून घेत आहे, तर या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही रेंटवर देण्यासाठी घर घेताय, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी घर घेताय की तुम्ही स्वतः तिथे राहणार आहात, त्याच्यानुसार घर घेताय. म्हणजे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं त्या घराचा एरियासुद्धा मॅटर करतो की केवढं मोठं घर हवं आहे किंवा केवढं लहान घर हवं आहे. आणि जर रेंटवर घेताय तर तुम्ही असा एरिया निवडला पाहिजे की तिथे तुम्हाला प्रॉपर रेंट आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे या गोष्टीसुद्धा खूप जास्त मॅटर करतात घर घेताना.
असा मुद्दा येतो ते म्हणजे डाऊन पेमेंट आणि EMI. जेव्हा तुम्ही घर घेण्याचा विचार करताय तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही ते रेडी पोझिशनवालं घर घेताय की ते तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनवाली प्रॉपर्टी घेताय. म्हणजे जेव्हा तुम्ही रेडी पोझिशनवालं घर घेता तेव्हा तुमच्याकडे डाऊन पेमेंट, भले तुम्ही ते घर लोनवर घेत असलात तरी तुम्हाला 50 लाखाची घराची किंमत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 10 ते 20% तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागतं. म्हणजे तुमच्याकडे 5 ते 10 लाख रुपये तयार हवेत आणि बाकीचं तुम्ही लोन थ्रू ते घर घेऊ शकता. पण जेव्हा म्हणजे हे झालं रेडी पोझिशनवालं आणि जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीवालं घर घेताय तेव्हा तुमच्याकडे तुम्हाला थोडासा वेळ तुमच्या हातात मिळतो. म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला ठरवता येतं की तुम्हाला पर्टिक्युलर टप्प्याटप्प्याने ही अमाऊंट पे करायची आहे. पण अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये कधी कधी असा मुद्दा येतो की त्या घराचं म्हणजे पोझेशन साठीची जी डेट ठरलेली असते ते तुम्हाला कधी कधी वेळाने सुद्धा होतं किंवा जे प्रकल्प जे असतात किंवा जो चालू आहे जे काम अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीचं तर ते कधी कधी काही कारणांमुळे रखडलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवलेल्या वेळेनुसार जास्त वेळ तिथे तुम्हाला द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला अशी रिस्क पत्करावी लागते जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये तुम्ही घर घेता. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सगळ्यात आधी महत्त्वाची ठरते की तुम्ही रेडी पोझिशन घेताय की तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेताय. आणि जर त्याच्यानुसार घर घेताय तर तुमच्याकडे तेवढी अमाऊंट मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे का, म्हणजे तेवढी तुमच्या सेविंग्स आहेत का, हे तुम्हाला सगळ्यात आधी ठरवावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की EMI तुमचा किती सेट करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे जर तुमची कपॅबिलिटी जास्त आहे तो EMI फेडण्यासाठी तर तुम्ही कमी वर्षांसाठी लोन घेऊ शकता. किंवा इन्कम टॅक्स तुम्हाला माहिती आहे तुमची सॅलरी खूप जास्त आहे आणि तुमच्याकडे दुसऱ्या काही इन्व्हेस्टमेंट नाही आहेत किंवा ह्याच्या थ्रू तुम्हाला जास्त इन्कम टॅक्सचा साठी फायदा होऊ शकतो तर तुम्ही लाँग टर्मसाठी सुद्धा ते लोन कंटिन्यू करू शकता. म्हणजे हे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ठरवू शकता. त्याच्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा घर घेताना खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात. आणि आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या घर घेताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर त्याच्या नेक्स्ट पॉईंट येतो ते म्हणजे घर घेण्यासाठी तुम्ही तुमच्या सेविंग्स कुठे आणि कशा ठरवू शकता इन्व्हेस्टमेंट्स. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मघाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमचे गोल सेट करायचे आहेत. तर त्याच्यानुसार आपण ठरवायचं आहे की आपल्याला घर घ्यायचं आहे तर कुठल्या आपला काय गोल आहे की शॉर्ट टर्म, लाँग टर्म, मीडियम टर्म, त्याच्यानुसार आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत. म्हणजे मला कमी वयात घ्यायचं होतं घर, म्हणजे खूप लवकर घ्यायचं होतं. त्याच्यामुळे माझं असं हे होतं की मला पुढच्या 2 वर्षात स्वतःचं घर घ्यायचं आहे. सो मी RD, FD ह्या ज्या आपल्या ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले, कारण त्याच्यामधून लवकरात लवकर मला ते काढता येऊ शकतात. जर तुमचं असं असेल की तुम्हाला पुढची 10 वर्ष घर नाही घ्यायचं आहे स्वतःचं तर मग तुम्ही ते म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स, म्हणजे डिपेंड्स तुम्हाला लाँग टर्मसाठी जे आहेत सोर्स त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे टाकायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा परतावा किंवा रिटर्न्स मिळू शकतील. पण ते म्हणजे कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तुमचं घराचं जे एम आहे तुमचं ते त्याच्यासाठी शॉर्ट टर्म, लाँग टर्म, मीडियम टर्म कुठल्या कॅटेगरीत तुम्ही ते ठरवताय आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत. तर ओव्हरऑल हा माझा एक्सपिरियन्स होता. मी माझ्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली नव्हती. माझ्या खूप पर्टिक्युलरली मी त्या गोष्टी फॉलो केल्या. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट थोडीशी सोयीस्कर किंवा सोपी झालेली. तर मला आशा आहे की जे सध्या घर घेण्याच्या मार्गावर आहेत त्यांना आजचा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.